पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम पौलाचे करिंथकरास लिहिलेले पहिले पत्र अध्याय 7 मराठी. पौलाचे करिंथकरास लिहिलेले पहिले पत्र अध्याय 7. पौलाचे करिंथकरास लिहिलेले पहिले पत्र अध्याय 7. विवाह, अविवाहित व सूटपत्र याविषयीचे प्रश्न. विवाह, अविवाहित व सूटपत्र याविषयीचे प्रश्न. तुम्ही मला ज्या गोष्टीविषयी लिहिले त्याविषयी पुरुषाने स्त्रीला स्पर्श करू नये हे त्याला बरे. तरी जारकर्मे होत आहेत म्हणून प्रत्येक पुरुषाला स्वतःची स्त्री असावी आणि प्रत्येक स्त्रीला स्वतःचा पती असावा. नवऱ्याने बायकोला तिचा हक्क द्यावा आणि त्याप्रमाणे बायकोनेही नवऱ्याला द्यावा. बायकोला स्वतःच्या शरीरावर अधिकार नाही, तर नवऱ्याला आहे, आणि त्याप्रमाणे नवऱ्यालाही स्वतःच्या शरीरावर अधिकार नाही, तर बायकोला आहे. एकमेकाबरोबर वंचना करू नका. तरी प्रार्थनेसाठी प्रसंग मिळावा म्हणून पाहिजे असल्यास तो काही वेळ संमतीने करा, मग फिरून एकत्र व्हा, यासाठी की सैतानाने तुमच्या असंयमामुळे तुम्हास परीक्षेत पाडू नये. तरी मी हे आज्ञा म्हणून सांगत नाही, तर परवानगी म्हणून सांगतो. मी जसा आहे तसे सर्वांनीही असावे अशी माझी इच्छा आहे. तरी प्रत्येकाला त्याचे त्याचे कृपादान परमेश्वरापासून मिळाले आहे. एकाला एका प्रकारचे व दुसऱ्याला दुसऱ्या प्रकारचे. जे अविवाहित व ज्या विधवा आहेत त्यास मी म्हणतो की तुम्ही मत्सारखे राहिला तर ते तुम्हास बरे. तथापि जर त्यास संयम होत नाही तर त्यांनी लग्न करावे, कारण जळण्यापेक्षा लग्न करणे बरे आहे. विवाहितास मी आज्ञा करतो, मी नव्हे तर प्रभू करतो, की बायकोने नवरा सोडू नये. सोडला तर तिने लग्न केल्यावाचून राहावे किंवा नवऱ्यासमेत समेट करावा, आणि नवऱ्याने बायकोला सोडू नये. दुसऱ्यास मी म्हणतो, प्रभू म्हणत नाही, जर कोणा एका भावाला विश्वासहीन अर्थात ख्रिस्तावर विश्वास न ठेवणारी बायको आहे आणि ती त्याच्याजवळ नांदावयास कबूल आहे, तर त्याने तिला सोडू नये. ज्या बायकोला विश्वासहीन नवरा अर्थात ख्रिस्तावर विश्वास न ठेवणारा नवरा असून तो तिच्याजवळ राहावयास कबूल आहे, तिने त्याला सोडू नये. कारण बायकोच्याद्वारे विश्वासहीन नवरा पवित्र झाला आहे आणि बंधूच्याद्वारे विश्वासहीन बायको पवित्र झाली आहे. असे नसते तर तुमची मुलेबाळे अशुद्ध असती, परंतु आता ती पवित्र आहे. तथापि जर विश्वासहीन व्यक्ती वेगळी होऊ पाहते तर ती वेगळी हो. अशा प्रसंगी भाऊ किंवा बहीण बांधलेली नाही. परमेश्वराने आपल्याला शांतीत राहण्याकरता पाचारण केले आहे. हे पत्नी, तू आपल्या पतीच्या तारणाचे कारण होशील किंवा नाही हे तुला काय ठाऊक? हे पती, तू आपल्या पत्नीच्या तारणाचे कारण होशील किंवा नाही हे तुला काय ठाऊक? तर जसे प्रत्येकाला प्रभूने वाटून दिले आहे, जसे प्रत्येकाला परमेश्वराने पाचारण केले आहे, तसे त्याने चालावे. आणि याप्रमाणे मी सर्व मंडळास नेमून देतो. सुंता झालेल्या कोणा मनुष्यास पाचारण झाले तर त्याने बेसुंती होऊ नये. कोणा बेसुंती मनुष्यास पाचारण झाले तर त्याने सुंता करून घेऊ नये. सुंता काही नाही व बेसुंताही काही नाही, तर परमेश्वराच्या आज्ञा पाळणे हेच काय ते सर्व आहे. ज्या स्थितीत असता कोणास पाचारण झाले त्यात त्याने राहावे. तू दास असता तुला पाचारण झाले काय, त्याची चिंता करू नको. मोकळा होता येत असेल तरी तसाच राहा. कारण दास असून ज्याला प्रभूमध्ये पाचारण झाले तो दास्यातून मोकळा केलेला प्रभूचा मनुष्य आहे. तसेच मोकळे असताना ज्याला पाचारण झाले तो ख्रिस्ताचा दास आहे. तुम्ही मुलाने विकत घेतलेले आहात. मनुष्याचे दास होऊ नका.
बंधुजन हो, ज्या स्थितीत ज्याला पाचारण झाले त्या स्थितीत तो परमेश्वराजवळ राहो. कुमारिकाविषयी मला प्रभूची आज्ञा नाही, तथापि ज्या मजवर विश्वासू होण्याची दया प्रभूद्वारे झाली आहे तो मी आपले मत सांगतो. ते असे की प्रस्तुतच्या अडचणीमुळे जो ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत त्याने राहावे हे मनुष्याला बरे. तू बायकोला बांधलेला आहेस काय? आहेस तर मुक्त होण्यास पाहू नको. बायकोपासून मुक्त आहेस काय? आहेस तर बायको करण्यास पाहू नको. तथापि तू लग्न केले असले तरी पाप केले नाही, आणि कुमारिकेने लग्न केले असेल तरी तिने पाप केले नाही. तरी पण अशांवर संसारात संकट येईल, आणि मी तर तुमचे रक्षण व्हावे अशी इच्छा बाळगतो. बंधुजन हो, मी हेच म्हणतो, काळाचा संक्षेप करण्यात आला आहे, यासाठी की यापुढे ज्या बायका आहेत त्यांनी त्या नसल्यासारखे असावे. जे रडतात त्यांनी आपण रडत नसल्यासारखे, जे आनंद करतात त्यांनी आपण आनंद न केल्यासारखे, जे विकत घेतात त्यांनी आपणाजवळ काही नसल्यासारखे, व जे या जगाचा उपयोग करतात त्यांनी आपण त्याचा उपयोग करीत नसल्यासारखे असावे. कारण या जगाचे रूपांतर होत आहे. तुम्ही निश्चित असावे अशी माझी इच्छा आहे. अविवाहित पुरुष प्रभूला कसे संतोष व्हावे अशी प्रभूच्या गोष्टीविषयी चिंता करतो, परंतु विवाहित पुरुष आपल्या बायकोला कसे संतुष्ट करावे अशी जगाच्या गोष्टीविषयीची चिंता करतो. विवाहित व अविवाहित स्त्री यांच्यामध्येही भेद आहे. अविवाहित असते ती आपण शरीराने व आत्म्यानेही पवित्र व्हावे अशी प्रभूच्या गोष्टीविषयीची चिंता करते, परंतु विवाहित असते ती आपल्या नवऱ्याला कसे संतोषित करावे अशी जगाच्या गोष्टीची चिंता करते. हे मी तुमच्याच हितासाठी सांगतो, तुम्हावर फास टाकण्यासाठी नाही, तर तुमच्या हातून उत्तम आचरण व प्रभूची सेवा एकाग्रतेने व्हावी म्हणून सांगतो. परंतु जर कोणाला असे वाटते की आपण आपल्या कुमारिकेच्या अपमानास कारण होतो, ती उपवर झाली आहे आणि तसे अगत्याचे आहे, तर जशी इच्छा असेल तसे त्याने करावे. तो पाप करीत नाही, ती लग्न करोत. तथापि अंतःकरणाने स्थिर आहे, ज्याला अगत्य नाही, ज्याची आपल्या इच्छेवर सत्ता आहे, आणि आपल्या कुमारिकेला तसेच ठेवावे असे ज्याने आपल्या अंतःकरणात ठरविले आहे तो बरे करतो. जो आपल्या कुमारीचे लग्न करून देतो तो बरे करतो, पण जो लग्न करून देत नाही तो अधिक बरे करतो. नवरा जिवंत आहे तोपर्यंत बायको बांधलेली आहे. नवरा मेल्यावर तिची इच्छा असेल त्याबरोबर, पण केवळ प्रभूमध्ये लग्न करावयास ती मोकळी आहे. जर ती तशीच राहील तर माझ्या समजुतीप्रमाणे ती अधिक सुखी होईल. मला वाटते मला ही परमेश्वराचा आत्मा आहे.